उन्हाळ्याचे दिवस बरेच जणांना आवडत नाही, पण मला उन्हाळा आवडतो कारण रोज काही ना काहीतरी बनवायला भेटतं, नवीन-नवीन पदार्थ इथे ट्राय करू शकतो। फक्त बटाट्यापासून मी पापड बनवलेत, बनवायला अतिशय सोपे आहेत, जास्त साहित्य लागत नाही। साहित्य अगदी मोजून वगैरे घ्यावं अशी ही रेसिपी नाही। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही इथे बटाटे उकडून घ्यायचे। तर 1.5 ते 2 किलो बटाटे मी कुकरमधनं छान उकडून घेतलेत। मध्यम आचेवरती कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेतल्या। कुकर थंड झाल्यानंतर या बटाट्यांची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। आता सालं काढून घेतली, छान बटाटे उकडलेले आहेत, ते आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत। किसून घेऊ शकता किंवा मॅश करू शकता, पण मॅशने थोडे काही फोडी राहायची शक्यता असते, शक्यतो किसूनच घ्या। इथे सगळे बटाटे जे आहेत ते मस्त असे किसून झालेत आणि यात फक्त काही थोडं फारच साहित्य आपल्याला ॲड करायचं आहे। तर इथं मी अर्धा चमचा जिरं घालतीये, त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय। मिठाचं प्रमाण थोडं कमी असेल तरी चालेल, पण जास्त नको व्हायला। त्यानंतर चिली फ्लेक्स घरामध्ये होते, तर चिली फ्लेक्सचा मी इथं वापर केलाय। 2 चमचे चिली फ्लेक्स मी इथं वापरलेला आहे। यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालू शकता, चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घालू शकता, तर थोडंफार तुम्ही चेंजेस करू शकता। पण या पापडामध्ये लाल तिखट वापरू नका, कारण लाल तिखट जर या पापडाला घातलं तर तळले की लगेच ते पापड जे आहेत ते काळे पडतात। छान सगळं मळून घ्यायचं, एकदम व्यवस्थित तो गोळा तयार झाला पाहिजे। काय मेहनत असेल ती हीच मेहनत। आता लगेच पेपर हंतरलाय, पेपरवरती चमच्याच्या सहाय्याने मी असे पिठाचे गोळे काढून घेते, त्यावरती पेपरनी प्रेस करून घेते। ताटाने छान प्रेस करून घ्या, सगळीकडून एकसारखं प्रेस झालं पाहिजे आणि आपले पापड लगेचच इथं तयार होतात। पिठाचे गोळे करून पण तुम्ही इथं घेऊ शकता हाताने, पण मला थोडंसं चिकट ते वाटत होतं म्हणून मी चमच्याच्या सहाय्याने इथे गोळे जे आहेत ते असे करून घेतले आणि पेपर ठेवायचा, त्यावरती ताट ठेवून असं मस्त प्रेस करून घ्यायचं। एकसारखं प्रेस झालं की आपले पापड जे आहेत ते इथे तयार होतात। उन्हामध्ये वाळवायचे आहेत, पण मी इथे अगोदर घरामध्येच ठेवले होते, एक 4-5 तास घरामध्ये छान इथे वाळलेले आहेत आणि नंतर मग मी ऊनही त्याला दाखवलं आहे। चांगलं कडक ऊन दाखवून मग ते आपण व्यवस्थित डब्यामध्ये स्टोर करू शकतो। अगदी वर्षभर तुम्ही म्हटलात तर हे पापड चांगले राहतात, पण वर्षभर टिकण्यासाठी भरपूर ते बनवावे लागतात। इथे तुम्ही बघताय उन्हामध्ये छान आपले कडकडीत पापड जे आहेत ते वाळलेले आहेत। आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच मी तळून दाखवते। गरम तेलामध्ये हे पापड जे आहेत ते आपण तळून घेतोय। रेसिपी सोपी आहे, जास्त साहित्य लागत नाही, अगदी विचार केला तरी 2 ते 3 तासामध्ये हे जे पापड आहेत ते तयार होतात। अगदी कुणालाही आवडतील असे खुसखुशीत छान चवीचे पापड आपण इथं बनवलेत। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अगदी सोप्या रेसिपी दाखवायचा मी नेहमीच प्रयत्न करत असते, तर तुम्ही त्या ट्राय करा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की किती छान सोप्या पद्धतीने हे पापड बनतात। याआधी पण बरेच वाळवणाचे प्रकार मी चॅनलवरती दाखवलेत, सरबत दाखवली आहेत, प्रीमिक्स दाखवलेले आहेत, तर नक्की चॅनलला भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा। भेटूया नवीन अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।